बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला कुठतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. असो, गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक शिवसैनिकांचे मला वैयक्तिक मध्ये मेसेजेस असतील, व्हॉट्सअप असतील, फोन कॉल्स असतील, किंबहुना आपल्या कित्येक व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स मध्ये शिवसैनिकांकडून एक विचारणा होत होती की शिवसेनेच्या अगदी महत्वाच्या अशा असलेल्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसचं नेमकं काय चालू आहे, सध्याची केसची परिस्थिती काय आहे, केस कुठवर आहे, केस आहे की नाही, की आपण काढून घेतली की काय, ही केस कोर्टामध्ये सुनावणीला कधी येणार आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. किंबहुना मला वैयक्तिक जे व्हॉट्सअप येत होते त्यात मी काय उत्तर द्यावं हा मला एक पडलेला रोजचा प्रश्न होता. कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, जवळपास आज 18 महिने झालेले आहेत. हा महिना 18वा पकडा, कारण फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2025, आता फेब्रुवारी संपत आलेली आहे, संपलीच आहे म्हणा. आज 28 फेब्रुवारी. या जवळपास 18 महिन्यांच्या 18 ते 19 महिन्यांच्या ह्या काळामध्ये शिवसैनिकांनो, शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसला गतीच मिळालेली नाही. मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्याच धनुष्याच्या चिन्हावर हे बगल बच्चे, हे गद्दार निवडून आले. आता कशाच्या जीवावर निवडून आले हे तुम्हा सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही. आज कमळीने जो प्राण फुंकला आहे, कमळीच्या केंद्रातल्या सत्तांनी जो प्राण फुंकला आहे, कमळीचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय असतील, हे सगळे स्वयंघोषित लवाद असतील, ट्रिब्युनल असतील, अगदी राज्य घटनेचे काही रखवालदार असतील, समजलं असाल तुम्ही मला काय सांगायचं, राज्य घटनेचे स्वयंघोषित रखवालदार, तथाकथित रखवालदार, या सगळ्यांनी मिळून ह्या कमळीच्या सर्व या बगल बच्च्यांनी मिळून जो काही शिंदे गटामध्ये प्राण फुंकला आणि त्यानंतर ईव्हीएम तर वेगळंच, ईव्हीएमचे व्हेंटिलेटर वेगळेच, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप झाला आणि शिंदे गटाचा फुगा पुन्हा फुगला. असो, विषय हा आहे की हे सगळं करत असताना भारतीय राज्यघटनेप्रमाणे जी आपली न्यायालयीन व्यवस्था आहे, या व्यवस्थेप्रमाणे शिवसेनेच्या, म्हणजे अजूनही आपण तिला मांडतो, कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे पुसटशी अशी एक जागा आहे न्याय व्यवस्थेविषयीची, अजूनही मांडतो. ही न्याय व्यवस्था शिवसेनेच्या केसच्या संदर्भात काय करते हे लक्षात घ्या. आता मी एवढे दिवस तुम्हा सर्वांना या केसच्या संदर्भात तारीख का सांगितली नाही, कारण तारीख पडलीच नाही. संगणकीकृत तारीख जी यायची ती तारीख 25व्या, 26व्या, 27व्या, 28व्या क्रमांकावर असायची. म्हणजे कुठलीही तारीख असो, त्या तारखेला 28व्या, 29व्या क्रमांकाची जर एखादी आपली केस जर पडत असेल, विचार करा, ज्या दिवशी ही तारीख पडते त्या दिवशी जास्तीत जास्त पहिल्या, दुसऱ्या किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या क्रमांकाची केस सुनावणीला येत असते. हा 28वा क्रमांक कधी यायचा बाबा? म्हणजे कधी कधी पहिल्याच क्रमांकाची केस दिवसभर चालते, ती कदाचित दुसऱ्या दिवशीही चालवली जाते. मग हा 28वा, 29वा, 25वा क्रमांक कधी यायचा? आज विचार करा, म्हणजे आज ज्यावेळेस आपण हा 28 फेब्रुवारीला हा व्हिडिओ करतोय, 27 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेनेची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला होती. आता तुम्हापैकी कित्येक जणांना याची माहिती असेल किंवा नसेलही, कारण महाराष्ट्रातल्या जवळपास 24 मेनस्ट्रीम मीडियापैकी, किती, 24 मेनस्ट्रीम मीडियापैकी फक्त 2 मीडियांनी ही बातमी दाखवली. एक आहे झी 24 तास आणि दुसरी आहे पुढारी न्यूज. यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियाने ही बातमी दाखवली नाही की आज शिवसेनेची केस, आज म्हणजे काल 27 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेनेची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येण्याची शक्यता आहे आणि केसचा क्रमांक 23वा, 24वा, 25वा. ज्यावेळेस मी हे पटलावरचे क्रमांक पाहिले, मी समजून गेलो ही केस काही आज सुनावणीला येणार नाही. त्यामुळे काल व्हिडिओ करणं, केस सुनावणीला आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणं मला ठीक वाटलं आणि नेमकं जे माझ्या मनात होतं तेच घडलं. काल ह्या एवढ्या मागच्या क्रमांकाची असलेली ही केस काल सुनावणीला आलीच नाही. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अगदी 2-3 दिवसांपूर्वीचा
अगदी 2-3 दिवसांपूर्वीचा, 2-3 दिवस म्हणण्यापेक्षा एक आठवड्याभरापूर्वीचा परदेशातला न्यायमूर्ती चंद्रचूडांचा, माजी सरन्यायाधीश चंद्रचूडांचा एक व्हिडिओ फार गाजला. बीबीसीच्या इंग्रजी पत्रकाराने त्यांची एक मुलाखत घेतली. मला अभिमान वाटला त्या बीबीसीचा आणि त्यांच्या त्या इंग्रजी पत्रकाराचा. अभिमान ह्या कारणासाठी नाही की एका भारतीय माजी न्यायाधीशाला त्यांनी कोंडीत पकडलं, अभिमान ह्या गोष्टीचा नाही वाटला. अभिमान ह्या गोष्टीचा वाटला की जे प्रश्न विचारणं गरजेचं असतं ते प्रश्न विचारले गेले. मग माझी न्यायाधीश असो किंवा माझी पंतप्रधान असो किंवा कोणीही असो किंवा आजी असो, माझी कशाला आजी असो, यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता बघा ना, मीडिया ज्यावेळेस बातम्या करतात, म्हणजे आता कालचंच वृत्त मी ज्यावेळेस तुम्हाला पुढारी न्यूजचा एक थोडासा मी छोटेखानी एक व्हिडिओ दाखवतो, सौजन्य पुढारी न्यूज यांनी सांगतानाच असं सांगितलं की 18 महिने शिवसेनेच्या केसला तारीखच मिळाली नाही. म्हणजे मीडिया सुद्धा या गोष्टीला दबक्या आवाजात का होईना पण बोलायला, वाच्यता फोडायला मागे पुढे पाहत नाहीये. मला धन्यवाद करायचे पुढारी न्यूज. जरा एकदा पहा ना पुढारी न्यूजचा हा एक छोटेखानी व्हिडिओ. शिवाजी, आज ही सुनावणीची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कधी नेमकी या सुनावणीला सुरुवात होईल? आज या सुनावणीच्या संदर्भामध्ये बोर्डावरती हे प्रकरण लागलं आहे. मात्र यावरती सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्या 17 महिन्यापासून या प्रकरणावरती सुनावणी झालेली नाहीये. साधारण 17 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं आणि तेव्हापासून या प्रकरणावरती जी सुनावणी पार पडली ती 22 फेब्रुवारी 2023 ला पार पडली. आणि या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की मशाल चिन्ह हे जे त्यांना दिलेलं आहे त्याच्याऐवजी दोन्ही पक्षांना साधारणपणे एकनाथ शिंदे यांना जे चिन्ह दिलंय त्याला ते देण्यात यावा. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं नाकारलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह जे देण्यात आलं होतं तात्पुरत्या स्वरूपात हे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 ऑक्टोबर 2022 ला दोन्ही गटाला धनुष्यबाण आणि नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली होती. अंधेरी पूर्व निवडणुकीपूर्वी दोन्ही गटाला चिन्ह वापरण्यास नाकारल्यानंतर त्यावेळी ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात मशाल चिन्ह दिलं होतं. मात्र शिंदे गटाला जे चिन्ह दिलं होतं ते नंतर काढून घेण्यात आलं, त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं. शिवसेना हा पक्ष देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता. याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाने याचिका केली आहे. त्यांनी या सगळ्या संदर्भात जे पुरावे दाखल केलेत आणि जे याचिकेमध्ये मुद्दे मांडले त्यानुसार साधारणपणे 4 एप्रिल 2018 चा व्हिडिओ देखील देण्यात आलेला आहे. कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने झाली असा दावा करण्यात आलेला आहे. असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहेत. आता या प्रकरणावरती साधारण जर आपण पाहिलं गौरी तर 17 महिन्यापासून सुनावणी झालेली नाहीये आणि आज सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे. पुढारी न्यूजच्या व्हिडिओमध्ये पत्रकार सुद्धा सांगतायत की शिवसेनेला तारीखच मिळाली नाही. आता ज्यावेळेस मी तुम्हाला मगाशी बीबीसी न्यूजचा उल्लेख केला त्या बीबीसी न्यूजच्या पत्रकाराने काय विचारलं माहितीये का यांना, या माजी न्यायाधीशांना, ज्यांच्याकडे आपण कुठतरी चुकून रामशास्त्री प्रभूंचा बाणा दिसतोय की काय अशा नजरेने पाहत होतो, कुठतरी कोपऱ्यामध्ये कुठतरी असेल की काय तो रामशास्त्री प्रभूंचा बाणा, जे आपण चुकून म्हणत होतो, विचार करत होतो, चुकून आपल्या मनामध्ये विचार येत होते, जे सारे फेल ठरले. त्यांना काय प्रश्न विचारला माहितीये? भारतीय न्यायव्यवस्था ही तुमच्या सरकारच्या दबावामध्ये चालते. बरं, प्रश्न काय विचारलाय, ह्यांची उत्तरं काय? म्हणजे आपण बघा इंग्रजीच्या पेपरमध्ये कसं असतं, आपण लहानपणी आता 1998 ते 2004-5 पर्यंतच्या काळातले जे कोणी 8वी 10वी 9वीचे विद्यार्थी असतील 1998 ते 2005 पर्यंतच्या, त्यांना बघा इंग्रजी पेपरमध्ये, आपण मराठी माध्यमातली मुलं, इंग्रजीच्या पेपरमध्ये पॅराग्राफ यायचा आणि पास होण्याचा हमखास माध्यम ते पॅराग्राफ यायचा आणि पॅराग्राफच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असायची. पॅराग्राफ मध्ये आपण कसं करायचो, शब्द शोधायचो आणि प्रश्नातला शब्द आणि पॅराग्राफ मधला शब्द, एखादा शब्द जुळला की त्याच्या पुढच्या 4 ओळी मागच्या 4 ओळी अशा उतरवून काढायच्या, त्यात कुठतरी उत्तर येऊनच जाईल. यांनी कसं केलं बघा, यांना प्रश्न पत्रकार काय, मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न करेन. पत्रकार प्रश्न विचारतायत, दबावात आहे का? यांनी भलतीच उत्तर द्यायला सुरुवात केली. आणखी एक त्यांना प्रश्न विचारला की तुमच्याकडे स्थानिक पक्ष संपवले जात आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न विचारले. तर स्थानिक पक्ष कसे मजबूत होत आहेत हे सांगायचा प्रयत्न केला.
जरा ग्राउंड रियालिटी पहा. स्थानिक म्हणजे भूमिपुत्र पक्ष असतात, जे रिजनल पार्टीज असतात. जरा ग्राउंड रियालिटी पहा. या देशातला कुठला स्थानिक पक्ष आता सध्याच्या घडीला मजबूत आहे? तुम्ही तेलुगू देसम मध्ये हात घातला, त्यांची माणसं खेचली. आज तेलुगू देसमच्या नाड्या आवळून ठेवल्यात, त्यामुळे तेलुगू देसम तुमच्यासोबत. जनता दल युनायटेड जवळपास 3 ते 4 अशी महत्वाची माणसं जनता दल युनायटेड मधली नितीश कुमार यांची अशी दाबून ठेवलीत. आज जनता दल युनायटेड तुमच्यासोबत. असंच आता रामविलास पासवानांचा तो लोक जनशक्ती पार्टी, तो देखील पक्ष तुम्ही फोडलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, म्हणजे आज महाराष्ट्रातले हे 2 महत्वाचे पक्ष फोडून तुम्ही सत्तेमध्ये आलात. तिकडे आम आदमी पक्ष सुद्धा फोडायचा तुमच्याकडनं प्रयत्न झाला. पंजाबमध्ये अकाली दलचं काय तुम्ही करून ठेवलं तुम्हाला सर्वांना माहितीये. जनता दल युनायटेड असेल, तेलुगू देसम असेल, दक्षिणेतले सुद्धा अगदी वायएसआर काँग्रेस, तो सुद्धा, त्याला सुद्धा तुम्ही टच केलेला आहे. आणि हे महाशय नेमकी सरकारची बाजू तळी अशा प्रकारची का उचलून धरतात? तुम्ही सरकारी प्रवक्ते तर नक्कीच नाही आहात सरकारच्या वतीने. ह्यांच्याकडनं उत्तर काय मिळालं एकदा पाहायचं. जरा एकदा हा छोटेखानी व्हिडिओ नक्कीच पहा. 2023, which is of course when you were still Chief Justice, you were 7 years at that point into your stint on the Supreme Court. This is what the newspaper said. Analysts, diplomats and political opponents agree that Narendra Modi's party in India has leaned on the courts to protect its own, target its rivals, as Modi has pushed India's layered, vociferous democracy closer toward a one-party state. Did you, as Supreme Court Chief Justice, have to deal with that growing political pressure? I think that the New York Times is completely wrong because they were not able to anticipate what would happen in the elections which took place in 2024, which, if at all, completely debunks the myth that we are moving towards a one-party state. If you look at the states in India, the states are where the regional aspirations and identities have come to the fore. And in so many of our states in India, you have regional political parties which have done exceptionally well, and they are ruling those states. So you have this wide dispersal I'm not of political talking about power. democratic election results. I'm talking about the relationship between politics and the judiciary. And if one looks even at some symbolic moments, like the moment in 2023 when a high court in Gujarat, essentially upheld a conviction of opposition leader Rahul Gandhi on a charge of defamation, which at that time meant that he could not serve as an MP, couldn't stand for re-election. Now, you in the Supreme Court put a stay on that decision, but surely that decision of itself tells us there is a problem in India with the courts being used for political purposes. No, it actually looks at what end of the spectrum you're looking at. If you look at the fact that, well, there is a decision of a trial court in India, but that judgment of the trial court was stayed by the Supreme Court, which meant that the political leader in question that you're talking about could resume his activities Sure, in Parliament. it's a suspension of the decision, but the defamation cases, and there are at least 2, I think, against Rahul Gandhi, go on. And it's, in a sense, a symptom of something much wider. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला देखील नवल वाटलं असेल की देशाच्या एखाद्या माजी सरन्यायाधीशाकडनं ही अशा प्रकारची एखाद्या सरकारची केलेली पाठराखण आपण देखील पहिल्यांदाच पाहिली असेल. माझ्याही पाहण्यात कधी आलेला नाही, हा योग कधी आलेला नाही. विचार करा, ज्या सरन्यायाधीशाकडे परिशिष्ट 10च्या बळकटीकरणाची एक जबाबदारी होती, अशा काळामध्ये ज्यांच्या कार्यकाळामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी सारख्या केसेस, महत्वाच्या केसेस सुनावणीसाठी होत्या, किंबहुना शिवसेना किंवा राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा देशाच्या लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या केसेस त्यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीही केलेलं नाही. त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? तुम्हाला ऐकायचं त्यांनी काय केलं? बघा, मी लिहून घेतलं. माझ्या मनात जे जे आलं ते मी लिहून घेतलं. एकही शब्द चुकता कामा नये किंवा राहता कामा नये. त्यांनी काय केलं? त्यांनी फटकारलं. किती मोठं कार्य केलं बघा. फटकारलं, ताशेरे ओढले, त्यांनी निरीक्षणं नोंदवली, त्यांनी झापलं, त्यांनी जाब विचारला, त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले, त्यांनी खडे बोल सुनावले, त्यांनी तंबी दिली, त्यांनी कान उघडणी केली, त्यांनी इशारे दिले, त्यांनी टिप्पण्या केल्या, त्यांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी निकालाची लावून टाकली. निकाल झालाच नाही, न्याय झालाच नाही. तुम्ही मला सांगा ना, न्याय झाला?
न्याय होताना तुम्ही पाहिला. 145 पानांच्या निकालामध्ये शिवसेनेच्या 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या निकालामध्ये एवढे सारे ताशेरे आपण रोज पाहायचो. ज्या नार्वेकराला झापला, त्या राज्यपालाला झापला, सगळ्यांना झापायची कामं झाली, पण निकाल मात्र चोराच्या हातात चाव्या देऊन दाखवला. विचार करा, आज हे माजलेले चोर, ही बळकट लोकशाही तुम्हाला पाहिजे कशी देशामध्ये चालली, ही किती बळकट आहे लोकशाही देशामध्ये. तुम्हाला महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातलं एक पुन्हा उदाहरण देतो आणि मी हे उदाहरण वारंवार दाखवणार. आज लोकशाही कशा प्रकारची बळकट आहे माहिती, आमच्या पक्षामध्ये या, नाही तर आम्ही तुम्हाला रुपयाचा निधी देणार नाही. आमच्या पक्षामध्ये जर आलं नाही तर रुपयाचा निधी दिला जाणार नाही. हे सारे उबाठाचे सरपंच, यांची भाषा बघा, उबाठाचे सरपंच, हे सारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच किंवा काँग्रेसचे सरपंच, या सर्वांनी इकडे यायचं, नाही तर निधी मिळणार नाही. आणि मी खुल्यात सांगतो, म्हणजे डर नाही कसला. बघा ना, हा एकदा व्हिडिओ पहा. कोणाला भेटणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितलेलं, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, की त्या गावामध्ये 1 रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तिथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हात आपण ठेवत नाही. जर योग्य वेळेत शिवसेनेच्या बाबतीत न्याय झाला असता तर आज ही बैमानी प्रस्थापित झाली नसती. या विलंबामुळे ही बैमानी प्रस्थापित होत गेली आणि ह्या बैमानीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. या साऱ्या विलंबामुळे आज हे माजलेले तुम्हाला धमक्या देतात की तुम्हाला 1 रुपयाचा निधी मिळणार नाही, आणि खुल्यामध्ये मीडिया समोर कुणाचीही यांना भीती राहिलेली नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही इकडे या म्हणजे तिकडून ह्या गटात या, याला म्हणतात लोकशाही. लोकशाही म्हणजे काय की जर मी आज पडलो असेल ना, मी पुन्हा कामाला लागेल, मी पुन्हा जनतेच्या सेवेत उतरेल, जनतेच्या मनामध्ये माझ्याविषयी जागा तयार करेल, माझ्याविषयी एक विश्वास तयार करेल आणि पुन्हा निवडणुकांच्या मार्फत मी जनतेच्या मतांमधून निवडून येईल, याला म्हणतात लोकशाही. आणि ठोकशाही म्हणजे काय, हिटलरशाही म्हणजे काय, इकडे या, तो गट सोडून इकडे या, आमच्याकडे प्रवेश करा आणि निधी घ्या, याला म्हणतात ठोकशाही, हिटलरशाही, याला म्हणतात हुकुमशाही. असो शिवसैनिकांनो, पहा आज हे 16 गद्दार कित्येक ह्याच्यातले पुन्हा प्रस्थापित झाले, पुन्हा निवडून आले, कारण त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि कुणी करून दिली या विलंबामुळे. याच्यामध्ये न्याय व्यवस्था यांचा फार मोठा हातभार आहे, योगदान आहे असं म्हणावं लागेल. असो, आज तुम्हाला लक्षात घ्यायला हवं, या संबंध केसमध्ये यांची बाजू मजबूत राहावी, यांचा धनुष्यावरचा दावा मजबूत राहावा, यासाठी तुम्ही पाहिलं असाल, जे शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या काळात 19 मध्ये 56 आमदार निवडून आले होते, तेवढाच आकडा, ना कम ना जादा, तेवढाच आकडा आत्ताच्या वेळेस निवडून दाखवला धनुष्यावर, जेणेकरून कोर्टातली बाजू मजबूत राहावी, जेणेकरून यांच्या कोर्टातल्या केसेस मजबूत राहाव्यात, धनुष्यावरचा दावा मजबूत राहावा. तेवढेच आमदार दाखवले गेले, तुम्ही पाहिलं असाल. ही असते चाल, ही असते खेळी. आणि ह्या खेळीचा आज हा महाराष्ट्र सारा हा प्रकोप भोगणार आहे. आज मी तुम्हाला काल परवामध्ये सगळ्या गोष्टी दाखवतोय, कशा प्रकारे एक एक गोष्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाते. ही तर सुरुवात आहे. पुढची 5 वर्ष तुम्हाला याच सगळ्या गोष्टी सहन करायच्यात. मी तुम्हाला पुन्हा सांगतो शिवसैनिकांनो, ना शिवसेनेच्या नावाच्या संदर्भात, ना शिवसेनेच्या चिन्हाच्या संदर्भात कुठलाही निकाल लागणार जोपर्यंत केंद्रामध्ये भाजप आहे. ज्या दिवशी केंद्रातलं भाजप जाईल आणि ज्या दिवशी केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बसेल, त्या दिवशी मात्र ह्या सगळ्या बगलबच्चांचा कुठलाही प्रभाव यांच्यावर चालणार नाही. अगदी इलेक्शन कमिशन पासून असेल, अगदी इतर संस्थांपासून असेल, धाक दपटशाहीच्या, त्या सर्वांवरचा ज्यावेळेस यांच्यावरचा प्रभाव संपेल, त्याच वेळेस या सगळ्या संस्था ह्या न्यायाने वागतील आणि त्याच वेळेस शिवसेनेचा न्याय अपेक्षित आहे. आपण म्हणतो न्याय उशिरा होतो, पण तो होतो. न्याय मिळायला वेळ लागतो, पण न्याय मिळायला वेळ लागण्यासाठी न्याय व्यवस्था ही तशी असावी लागते, जी की आता उरलेली नाही. असो, आता तरी तुर्तास या केसवर कुठलीही काल सुनावणी झाली नाही. पुढची ज्या वेळेस जे काही असेल ते तुम्हा समोर ठेवणं मला माझं कर्तव्य वाटतं. पुढच्या वेळेस जेव्हा कधीची तारीख मिळेल, मी तुम्हा सर्वांना त्या तारखेशी अवगत करून देईल आणि त्या दिवशी काय घडेल हे देखील सांगेल. पण तुर्तास शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात कुठलाही निकाल लागला नाही, हे खेदाने इथे व्यक्त करावं लागेल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.